मी तुमच्या सगळ्यांचीच लाडकी प्रीती आणि आपण इथे आलो आहोत गणपती बघायला। तर ह्या घरात स्वतः गणपती तयार केले जातात आणि आपण त्या घरात आता जाणार आहोत। त्या गावचा परिसर बघा आणि हे ते घर आहे, आपण जाणार आहोत ह्या घरात जिथे गणपती तयार करतात। बाहेरूनच तुम्हाला दिसत असेल गणपतीच्या मूर्त्या लावल्या आहेत आणि आतमध्ये खूपच जास्त मूर्त्या असतील, त्या मी तुम्हाला दाखवते आता। ते किती मूर्त्या आहेत इथे पण बघू शकता, इथे पण बघू शकता खूप सारे गणपती आहेत आतमध्ये। मी बाहेरून आतमध्ये आलेले आहे आणि इथे आजी आहेत, आपण आजीला विचारूया ते किती वर्षापासून गणपती बनवतात। मला आता 65 वर्ष आहे। ओके, आणि गणपती कधीपासून बनवतात? 60 वर्षापासून? 60 वर्षापासून? त्याच्या अगोदर। आणि तुम्हीच बनवता ना सुंदर हाताने? तुम्हीच करता ना डायमंड वगैरे पण? माझी 2 नात्र, सून, मुलगा आणि मी शाळू माती आणून आम्ही ती शाळू मातीची मळायची। गणपती ती मळल्यानंतर साचा भरायचा, त्याचा गणपती हे करायचा, त्याचे हात वगैरे सगळे एक गणपती 2 दिवसाला होतो। हो, एक गणपती 2 दिवसात होतो। कलरचं काम आहे। कलरचं काम कोण करतं? सून करती, 2 नात्र, मुलगा आणि बाहेरची लोक असतात। हां हां, मी भाषा ठीक आहे। आपण ह्या घरात आलो आहोत जिथे स्वतःहून गणपतीच्या मूर्त्या तयार करतात। बघा, नमस्कार। हां, कधीपासून तुमचं चालू आहे गणपती मूर्ती बनवायचं? हे वडिलांपासून चालू झाला आमचा धंदा, वडिलांकडून आम्हाला वाचून। किती वर्ष? आता तो झाली 30 वर्ष मी करतो स्वतः। आणि हिरे पण तुम्हीच लावता ना? डायमंड वरती आम्ही करतो, मुलगा करतो, आम्ही सगळेच करतो कुटुंबात। ठीक आहे। आणि मूर्त्या मूर्त्या मातीच्या आम्ही इथे बनवतो, प्लास्टिक पीओपीच्या ज्यांच्या आवडीनुसार आम्ही आणतो। मग ज्यांना पीओपीच्या लागतात पीओपीच्या देतो, ओके। मातीच्या पाहिजे त्यांना मातीची देतो। आता हे टॅग आहे त्याच्यावरती, म्हणजे ह्या मूर्त्या विकल्या आहेत ना? त्यांनी चॉईस केलं तुमचे नाव ओके, टाकून ठेवलं। हां हां, ठीक आहे। बघूया तिथे किती सुंदर प्रकारे स्टोन आर्ट केलंय बघा, किती सुंदर। इथे गणपतीला कलर पण देत आहे। कलरचं काम तू एकटाच करतोस का? ओके, तुम्ही काय करताय? दुकान नाही करताय।